सांगितली मी माझा एक नेता, आमचा नेता, माझा नेता, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे सक्षम असे मुख्यमंत्री आहेत. एकदा त्यांनी आदेश दिला की त्याच्यापुढे आम्ही कोण येत नाही आणि त्यांच्यापुढे आम्ही कधी जाऊच शकत नाही. मला साहेबांनी सांगितलं शिवाजी आपल्याला युतीसोबत राहायचंय. साहेबांना सांगितलं साहेब तुमच्या पुढे शब्दच नाही आम्हाला मान्य आहे. तर साहेबांनी तेव्हा सांगितलं मी साहेब खरं 1310 ह्या दूध संचालक आणि 400 हे 27 हे ते 100% त्याची चौकशी लावून त्या अपात्र त्या आपल्याला ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर ठीक आहे म्हटलं हो ते खरं मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलले आणि भेटून घ्या सांगितलं. खरं ह्या नेत्याने म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काही संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत. खरं माहित नाही कारण काय. मग त्यांनी मॅनेज केलं, अंमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल मला असं काही हे नाही की त्यांनी बोलवावं, कारण आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान आणि बाबा मी साहेबांमुळे येत होतो, तर हे जर आपल्याला ग्राह्य धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब त्याला आमचे नाही आहेत. ते हा विषय असा होता.